संपूर्ण महाराष्ट्रभर महानगरपालिकेच्या निवडणुकींची रणधुमाळी जोरदार चालू आहे आणि महाराष्ट्राच्या या रणधुमाळीमध्ये अगदी जी नगरपालिका सर्वात जास्त चर्चेत आहे ती पुणे महानगरपालिका आहे आणि पुणे महानगरपालिकेचं एक समीकरण अगदी वेगळंच आहे। कोणाचे पक्षप्रवेश होतात, कोणी पक्ष सोडतात, तर कोणाच्या युती होतात आणि अक्षरशः कधी कोणी विचारात घेतलेही नसतात अशा युतीसुद्धा या निवडणुकीच्या दरम्यान राहिलेल्या आहेत। आणि या निवडणुकीमध्ये एक नाव वारंवार चर्चेत राहते, फक्त पुण्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात। ते नाव आहे प्रशांत जगताप यांचं। ते नाव मुळात ह्याच्यासाठी आहे कारण शरद पवार गटाचे एक जुने नेते, निष्ठावंत नेते अचानक एका रात्रीत त्यांचा राजीनामा आला आणि दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला, ज्याची कल्पना साधारणतः कुणी केली नव्हती। त्यामुळे या सगळ्या चर्चेमुळे ते वारंवार चर्चेत राहिले आणि आज सर्वात महत्त्वाचा दिवस आहे तो म्हणजे त्यांचा प्रभाग क्रमांक 18D मधून उमेदवारी जी आहे त्यांची ती फायनल सुद्धा आहे, उमेदवार सुद्धा आहेत ते। निवडणुकीच्या प्रचाराला शुभारंभ झालेला आहे, म्हणून आज महत्त्वाच्या काही मुद्द्यावरती त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये सहर्ष स्वागत सर। विषयाला डायरेक्ट हात घालते, तुम्ही शरद पवार साहेबांची साथ सोडली एका रात्रीमध्ये आणि लोकांच्या चर्चा होत्या, काही लोकांनी उघडपणे सांगितलं पक्षाकडून उद्धव ठाकरे साहेबांच्याकडून तुम्हाला ऑफर आली, तुम्ही ती नाकारली आणि तुम्ही काँग्रेसमध्ये गेला कारण तुम्ही त्या विचाराचे आहात असं तुम्ही उत्तर दिलं। सगळा एकंदरीत काय हा घोटाळा होता, त्या दरम्यान नेमकं काय घडलं एकदा सविस्तर जाणून घ्यायचं आहे। मागची 27 वर्ष मी साधारणतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कार्यकर्ता म्हणून राहिलो। पक्षाने सुद्धा मला वेळोवेळी संधी दिली, पण हे होत असताना शेवटी ज्या भागाने मला या ठिकाणी नेतृत्व करायची संधी दिली, प्रतिनिधित्व दिलं, पक्षाने उमेदवारी दिली पण मतदारांनी निवडून दिलं, हे सगळ्या परिस्थितीमध्ये पुढे जात असताना मी कायम एका विचारधारेवर राहिलो। शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा असेल किंवा काँग्रेसची विचार असेल, हाच आमचा अजेंडा होता। मधल्या 12-13 वर्षामध्ये ज्या पद्धतीने भाजपने या ठिकाणी एका वेगळ्या मनुवादी विचाराचं जे काय अतिक्रमण केलेलं आहे ह्याच्याशी आमचा संघर्ष चालू होता। एक शहराचा अध्यक्ष नात्याने एक मी मूठ बांधली होती, खूप चांगले कार्यकर्ते अर्थात ते पवारसाहेबांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र जमवून त्या ठिकाणी चांगली टीम उभी केली होती। त्यांना उमेदवारी मिळाव्यात। माझ्या हडपसर मतदारसंघाने 1,28,000 मतदान मला हडपसर विधानसभेमध्ये केलं होतं, तिथल्या मतदारांचा अवमान होणे ही माझी इच्छा होती। असं असताना मागच्या 10-20 दिवसांमध्ये बऱ्याच गॉसिप्स आल्या, पक्ष कशा पद्धतीने लढेल आणि ज्यावेळेस मला असं वाटलं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या असंही होतात त्यासंदर्भात मी बाहेर पडलो। माझ्या पक्षावर काही कुठल्या प्रकारचा आरोप किंवा टीका नाही आणि आता त्या संदर्भात माझी काही तक्रार पण नाही, पण पुढे जाऊन या ठिकाणी आपल्या ज्या मतदारांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, विश्वास ठेवलेला आहे, ज्या कार्यकर्त्यांनी आपल्यासाठी अहोरात्र कष्ट केलेत त्यांची हेळसांड होऊ नये अशा प्रकारची निश्चित व्यवस्था किंवा तशा प्रकारची काळजी मी नक्की घेतलेली आहे। तुम्ही मध्यंतरी बोलताना सुद्धा म्हणाला होतात की युतीवरून तुम्ही नाराज होता म्हणून तुम्ही पक्ष बदलताय, पण हे खरं कारण आहे का? नाही, बघा पक्ष बदलताना ज्यावेळेस पक्ष सोडायच्या अगोदर जे काय माझं म्हणणं होतं ते मी पक्षाच्या व्यासपीठावर मांडलं। आता मी त्या पक्षात नाही, पक्षात नसताना त्या पक्षावर टीका करणे किंवा त्या पक्षाच्या भूमिकेबद्दल काहीतरी चर्चा करणे हे माझ्यासारख्याला बरोबर वाटत नाही। मी एका विचाराबरोबर आता आलेलो आहे, जो विचार माझ्या ऑलरेडी रोमरोमात आहे, नसानसात आहे, तो काँग्रेसी विचार आहे। आता प्रभाग क्रमांक 18मधून माझे एक सहकारी साहिलजी केदरे असतील, आमच्या रत्नप्रभाताई जगताप असतील, शमिकाताई जांभूळकर असतील आणि मी स्वतः आम्ही विजयी होणे, काँग्रेसचे सगळ्यात जास्त उमेदवार या शहरामध्ये निवडून आणणे किंवा निवडून येणे हेच माझं ध्येय राहील। तुम्ही म्हणालात की जुन्या गोष्टीवरती बोलण्यात अर्थ नाही, पण एक महत्त्वाची, तुम्ही जेव्हा पक्ष बदलता तेव्हा त्याच्यासोबत तुमचा लाखोंचा विश्वाससुद्धा तो बदलत असतो। एका रात्रीत त्यांना विचारधारासुद्धा बदलावी लागते। पण पुण्यात जे वातावरण आहे, अंतर्गत काही चर्चा चालत आहेत की जगताप यांनी काही लोकांना उमेदवारीसाठी शब्द दिला होता जो की पवार गटातर्फे पूर्ण होणार नव्हता, म्हणून त्यांनी पक्ष बदलला, अशा अंतर्गत चर्चा आहेत। ह्या चर्चा खऱ्या आहेत का? असं आहे, तसा विषय नाही। विषय असा आहे की शेवटी आम्हाला मतदान मिळतं ना, पक्षाला असो किंवा कार्यकर्त्याला किंवा उमेदवाराला, ते एका विचारधारेवर मिळतं असतं। विचारधारेमध्ये कॉम्प्रोमाइज आलं की या ठिकाणी जनता विश्वास ठेवत नाही। माझ्यासारखीने आज माझं वय आज एज 47ला मी आहे, पुढचे 25-30 वर्षाचं पॉलिटिकल करिअर माझ्यासमोर आहे आणि अशा असंख्य कार्यकर्त्यांचं आहे। शेवटी आम्हाला तात्पुरती कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही। उद्याच्या काळामध्ये जनता आम्हाला दरवाजात उभे करेल का नाही याचीसुद्धा काळजी घेऊन निर्णय घ्यावे लागतात आणि मला असं वाटतं की जनतेच्या मनातून उतरणार नाही याची काळजी मी नक्की घेतलेली आहे। नाही काय असं आहे की कार्यकर्त्यांना पुणे शहरामध्ये ज्या अजितदादा 2 जुलै 2023ला भाजपच्या सरकारमध्ये सहभागी झाले, त्यास दादांच्या शहरामध्ये कार्यकर्ते टिकून ठेवणं सोपं नव्हतं। सगळेच काही कार्यकर्ते माझ्यासाठी आलेले नाहीत, पवारसाहेबांच्यावर श्रद्धा ठेवून आले, पण त्यांना मोटिवेट करणे, त्यांची पाठराखण करण्याचं कामकाज मी केलं। अशा परिस्थितीत त्यांना उमेदवारी मिळणे किंवा त्यांना प्रक्रिया ठेवणं हा माझं ध्येय नक्की होता। पण त्याही परिस्थितीत हडपसर मतदारसंघ ज्या ठिकाणी थेट आमची लढाई घड्याळाबरोबर झाली होती, ते 1,28,000 मतदारांनी घड्याळाच्या विरोधात आम्हाला मतदान केलं ना, आणि मग त्यांना आपण एका रात्रीत सांगायचं की आमची भूमिका बदलली, असं होत नाहीत। राजकारण हा गमती जमतीचा खेळ नाही, हे सिरियस पॅशन नाही, फॅशन आहे। चर्चा होऊ नये म्हणून मी माझं पॅशन स्वीकारलं, फॅशन नाही स्वीकारली। एक महत्त्वाचा प्रश्न, प्रभाग 18D मधून तुम्ही उमेदवार आहात, पंजावरती तुम्ही निवडणूक लढवत आहात आणि
म्हणजे या ठिकाणी मी माझ्यापुरतं नाही, माझ्याकडं साहिल केदारीला मतदान म्हणजे प्रशांत जगतापला मतदान, रत्नप्रभा जगतापला मतदान म्हणजे प्रशांत जगतापला मतदान, या ठिकाणी शमिका जांभूळकरांना मतदान म्हणजे प्रशांत जगतापला मतदान. त्याच्यामुळं ड पुरतं नाही, अ ब क ड मध्येच या ठिकाणी सगळं समीकरण आहे. पण तुम्ही चौघांचे एकंदरीत काय व्हिजन्स आहेत या प्रभागासाठी, जेणेकरून या निवडणुकीत मतदारांनी तुम्हाला मतदान करावं असं वाटतं? प्रभाग भ्रष्टाचारमुक्त होणे, इथं साधारणतः 68 कोटी रुपये भाजपच्या आमदार खासदारांचा आणि नगरसेवकांचा निधी आलेला आहे. तो कुठं गेला आहे, जमिनीत गेला आहे, आकाशात गेला आहे, तो शोधून काढणे, इथल्या मतदारांना या ठिकाणी ट्रॅफिकमुक्त वानवडी देणे, गुन्हेगारीमुक्त वानवडी देणे, चांगली विकास कामं देऊन या ठिकाणी बेटर इन्फ्रास्ट्रक्चर देणे, चांगलं स्टेडियम देणे, या ठिकाणी पाणी टंचाई दूर करणे, हाच आमचा या ठिकाणी उद्देश राहील. खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्व उमेदवारांना खूप साऱ्या शुभेच्छा. नेमकं या पुण्याच्या राजकारणात नेमकं पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये काय होतं, कोण नगरसेवक निवडून येतात, महापौर पदापर्यंत कोण गवसणी घालतं, हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण या रोजच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. मी सह्याद्री देसाई, कॅमेरामॅन अर्जुन सोबत. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.